राज्याला विरोधी पक्षनेता नाही, दोन्ही सभागृह, याची फक्त महाराष्ट्र सरकारला नाही तर देशाच्या सरकारला सुद्धा त्या संदर्भात लाज वाटली पाहिजे. विरोधी पक्षाशिवाय, नेत्याशिवाय तुम्ही दोन्ही सभागृह चालवायचा प्रयत्न करता, पण नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून शक्य असेल तिथे ते विरोधी पक्षनेता देण्याचं टाळतात. राहुल गांधी यांना तर आज ते विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेत, पण त्यांना लोकसभेतूनच कायम ते बाहेर काढण्याचं कारस्थान सुरू आहे. हे विरोधी पक्षनेता नको. महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता येऊ नये म्हणून कायदा बदलायचं काम, कायदाही बदलला जातो. ह्याला निर्लज्जपणा म्हणतात. तुम्ही लोकशाही मार्गानं सत्तेवर यायचं, लोकशाही मार्गानं मुख्यमंत्री व्हायचं, मंत्रिमंडळ स्थापन करायचं आणि त्या लोकशाहीत जे विरोधी पक्षनेत्याला स्थान आहे विधिमंडळात तेवढं टाळून बाकी सगळे उद्योग करायचे. लोकशाहीला कलंक लावणारा एक कृत्य आहे. विधान परिषदेत आणि विधानसभेत विरोधी पक्षनेता दिला तर तो अनेक विषय घणाघातीपणे मांडेल, अनेक विषयांवरती चर्चा घडवून आणेल आणि सरकारची कोंडी करेल. या भीतीपोटी जर विरोधी पक्ष नेता नेमायचा असणं ही सरकारची भूमिका असेल तर हे सरकार एक नंबरचं डरपोक आहे. विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव घेऊन एक कालखंड लोटला. भास्कर जाधव यांच्या नावावर महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केलेलं आहे, पण भास्कर जाधव नको. ते तुम्ही कोण ठरवणार? विधान परिषदेमध्ये काही निर्णय झालेले आहेत, तिथेही त्या पद्धतीनं विरोधी पक्षाला ते पद द्यायचं नाही यासाठी कारस्थानं केली जातात. हे महाराष्ट्राच्या ज्या मातीतून डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलं त्या राज्यामध्ये लोकशाहीची अशी गळचीपी आणि हत्या होत असेल तर त्याची इतिहासामध्ये नोंद होईल. काळ्याकुट्टशाही हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. उसकी मेरी राय है कि उस आईने में हमारे सुप्रीम कोर्ट ने भी देखना चाहिए अपने आप को. भारत के सुप्रीम कोर्ट ने भी वो जो आईना है वो आईने के सामने भारत के सुप्रीम कोर्ट ने भी खड़ा रहकर देखना चाहिए कि हमारा चित्र उसमें कैसा दिखता है. वहां की सुप्रीम कोर्ट उनके प्रेसिडेंट को आईना दिखाता है, उनका निर्णय रद्द करता है, और हमारे यहाँ का सुप्रीम कोर्ट प्रधानमंत्री गृहमंत्री के दबाव में आकर निर्णय लेते हैं. यहाँ का चुनाव आयोग दबाव में आकर निर्णय लेता है, हाईकोर्ट दबाव में आकर निर्णय लेता है. तो प्रेसिडेंट ट्रंप से सिर्फ दोस्ती मत करो, वहां का सुप्रीम कोर्ट का भी जो काम का जो तरीका है उनसे भी कोई प्रेरणा ले. इतना मैं कहूँगा. मोदी जी ने उनके प्रेशर में आकर ऑयल डील भी था और एक फार्मर डील भी था, वो किया है. इस बारे में क्या बोलते सर? अब रद्द करना चाहिए. अब टैरिफ रद्द हो गया ना सुप्रीम कोर्ट के आदेश से वहां के, तो ट्रेड डील भी रद्द होना चाहिए. आपने ट्रेड डील क्यों किया? टैरिफ लग रहा है बोला, इसलिए किया, वो दबाव में किया ना. अब टैरिफ ही रद्द अगर हो गया है सुप्रीम कोर्ट का आदेश से उधर, तो ट्रेड डील रद्द करो और हमारे किसानों को मुक्ति दे दो.